A very good morning to all of you. Myself Professor Polesar and welcome back to the Parivartan app. So friends, today I am going to start your mathematics second part and first chapter, that is the similarity. तर विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रीचा आज आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, सिमिलॅरिटी. 9ची एक्झाम झालेली नाही, लॉकडाऊन आहे, भरपूर सारे विद्यार्थी वेट करत आहे की आम्हाला एक कंटेंट, एक सगळ्यात बेस्ट कंटेंट कुठलं भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 10चे म्हणजे 5th to 12th ऑल सब्जेक्ट आम्ही कॅरी करणार आहोत, होल सिलेबस आम्ही कंप्लीट करणार आहोत आणि स्पेशली 10चे आम्ही पूर्ण सब्जेक्ट कॅरी करणार आहोत. ठीक आहे. आणि याची जी मित्रांनो फीस आहे ती आहे फक्त 2000 रुपीज. ओनली 2000 रुपयामध्ये, फक्त ओनली 2000 रुपीजमध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट याच्यामध्ये भेटणार आहेत. तर याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला पर मंथची फीस येणार आहे ती येणार आहे 13 रुपये, म्हणजे 13 रुपीज पर मंथ तुम्हाला जी फीस येणार आहे. आणि पर डेचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 50 पैसे ते 40 पैसे पर डे तुम्हाला फीस येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाहेर जी तुम्ही फीस आहे 10ची ऑल सब्जेक्टची फीस बाहेर 10,000 आहे, कुठे 20,000 आहे, कुठे 25,000 आहे. ठीक आहे. तर 20,000 कुठं आणि 2,000 कुठं. ठीक आहे. तर आता तुम्ही आमचं पूर्ण कंटेंट बघणार आहेत. जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला समजत असेल तर तुम्ही 2,000 रुपये फीस पेड करून आमचं हे पूर्ण सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स कम टू द पॉइंट, दॅट इज द सिमिलॅरिटी. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी आहे नेमकं काय. ठीक आहे. सो सिमिलॅरिटी, तर विद्यार्थी मित्रांनो, एक मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतो. सो I have taken this tree and also this another tree. Okay. So these two trees are similar. Why? Because they are having the same shape. Okay. तर या ठिकाणी दोन ट्रीज सिमिलर का आहेत? बिकॉज ऑफ द शेप. ओके. या ठिकाणी याचा जर आपण वेटचा विचार केला किंवा याचा जर आपण डायमेन्शनचा विचार केला, याच्या साईजचा विचार केला, साईज म्हणजे याची हाईट सपोज 5 मीटर आहे आणि याची जी हाईट आहे किती आहे? 3 मीटर आहे. तर या ठिकाणी हाईटचा आपण जर विचार केला तर हे सिमिलर आहेत का? नाही. पण आपण फक्त शेपचा जर विचार केला, याचा जो लुकनेस आहे हा दिसतो कसा, याचा जर विचार केला तर हे दोन जे ट्रीज आहेत किंवा जे झाड आहेत की ते काय आहेत? सिमिलर आहेत. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द सिमिलॅरिटी. ओके. सो I will take the another example, that is the triangle. Okay. So if I have taken the two triangles having the same area but having the different shape. Okay. या ठिकाणी मी ट्रायंगल घेतलेला आहे ABC. दिस इज द राईट अँगल ट्रायंगल अँड ट्रायंगल PQR, दिस इज द ट्रायंगल. ओके. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे दोन ट्रायंगल मी घेतलेले आहेत. आता या ठिकाणी याची जी साईज आहे, साईज सेम आहे का? शेप सेम आहे का? नाही. पण याचा जो एरिया आहे, याचा जर आपण एरिया काढला A1 = A2 येत आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे, या दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल येत आहे. So here the two triangles are similar in the areas. या ठिकाणी दोन ट्रायंगल सिमिलर आहेत कशामध्ये? एरियामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण थर्ड वन एक्झाम्पल घेऊ. सपोज आय हॅव टेकन द 1 कॉटन बंच ऑफ 1 kg. या ठिकाणी एक कॉटनचा मी बंच घेतलेला आहे. कॉटन म्हणजे कापूस. कापसाचा एक बंच घेतलेला आहे 1 kgचा. ठीक आहे. आणि दुसरं आयर्न ब्लॉक घेतलेला आहे, एक लोखंडी ब्लॉक घेतलेला आहे, तो पण 1 kgचा आहे. ठीक आहे. दिस इज द आयर्न पीस और आयर्न ब्लॉक. ओके. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, याचं कॉटनचं मटेरियल वेगळं, आयर्नचं मटेरियल वेगळं. मग हे सिमिलर आहेत का? हो, हे सिमिलर आहेत. कशामध्ये? वेटमध्ये. बिकॉज these two blocks or these two bunch having the same weight, that is the 1 kg. म्हणजे सिमिलॅरिटी प्रॉपर्टी म्हणजे काय? काही पण शेप सेम असेल, एरिया सेम असेल, साईज सेम असेल, मटेरियल सेम असेल, वेट सेम असेल, व्हॉल्यूम सेम असेल, आपण काही बी घेऊ शकतो. तर आपण कम्पेअर करू शकतो की हे दोन क्वांटिटी किंवा दोन जे ऑब्जेक्ट आहेत डिफरंट, ते सिमिलर आहेत. पण कशामध्ये? या ठिकाणी शेपमध्ये आहेत, या ठिकाणी एरियामध्ये आहेत आणि या ठिकाणी वेटमध्ये आहेत. ठीक आहे. तर हा झाला सिमिलॅरिटीचा मिनिंग. सर्वांना समजला? ठीक आहे. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर राजांनो, तुम्हाला आता सिमिलॅरिटीचा मिनिंग समजलेला आहे. ठीक आहे. सिमिलॅरिटी म्हणजे काय? तर या ज्या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ट्रायंगलचा. दोन ट्रायंगल सिमिलर काय आहेत? एरिया सेम असल्यामुळं, पण सिमिलर असले तरी पण त्याचं प्रोपोर्शन काय आहे? जर एरिया जर समजा सिमिलर असेल, त्याचं प्रोपोर्शन पण असतं. एक क्वांटिटी आहे रेशिओ आणि दुसरी आहे प्रोपोर्शन. ठीक आहे. या दोन कन्सेप्ट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. फर्स्ट इज रेशिओ अँड अनदर टर्म इज दॅट इज द प्रोपोर्शन.
आता रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे डिवायडेशन. सिम्पली भाषेमध्ये जर आपल्याला जर याचा मिनिंग जाणून घ्यायचा असेल तर रेशो म्हणजे भागाकार. रेशो मीन्स द डिवायडेशन. ओके, सपोज दिस इज द ए क्वांटिटी अँड दिस इज द बी क्वांटिटी. सो ए अपॉन बी इज कॉल्ड ॲज द रेशो. ओके, अँड ए ॲज टू बी इज कॉल्ड ॲज द प्रपोर्शन. ठीक आहे, A upon B is called as the ratio, that is the dividation is called as the ratio, and A as to B is called as the proportion. तर आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की प्रपोर्शन म्हणजे नेमकं काय? ठीक आहे यार, या ठिकाणी दिलेलं आहे A as to B, पण नेमकं प्रपोर्शन म्हणजे काय? ठीक आहे, आपण जाणून घेऊया. लहानपणी किंवा आता तुम्ही दूध पिता, ठीक आहे, एक ग्लास सकाळी सकाळी व्यायाम करता ना सर्वजण. ओके, व्यायाम केला पाहिजे बरं. तर जेव्हा तुम्ही व्यायामानंतर दूध पिता तर एक ग्लास दुधामध्ये आपण जर 0.20 kg जर साखर टाकली, एवढी नाही टाकत आपण, कमी टाकू, म्हणजे 2 चम्मच साखर टाकली. सपोज द 50 ग्राम, 50 ग्राम पण जास्त होते, आपण टाकू 20 ग्राम. ओके, सो 20 ग्राम शुगर आय हॅव ॲडेड इन द 1 लिटर मिल्क, 1 लिटर और द 1 kg. ओके, 1 kg मिल्क घेऊ आपण, 1 लिटर घेतो पण आपण 1 kg घेऊ. ठीक आहे, वेटमध्ये आपण या ठिकाणी मेजर केलेलं आहे. सपोज आय हॅव ॲडेड द 20 ग्राम, दॅट इज द 5 स्पून ऑफ वॉटर और 5 स्पून ऑफ शुगर इन दिस मिल्क. तर या ठिकाणी काय होतं, 1 kgला 20 ग्राम आपण शुगर ॲड करतो आहे, म्हणजे 2 kgला किती करतो आहे? 2 kg घेतलं तर 40 ग्राम. बरोबर आहे. तर या ठिकाणी हे आहे प्रपोर्शन. म्हणजे ही क्वांटिटी मी एवढी घेतली तर दुसरी क्वांटिटी किती राहणार, हे म्हणजे झालं प्रपोर्शन. ए म्हणजे काय? हे म्हणजे ए आणि हे म्हणजे आहे बी. म्हणजे ए 1 kg घेतला तर बी किती घ्यायचा? 20 ग्राम. आता 20 ग्रामचा आपण सेम युनिटमध्ये कन्वर्जन करू, कारण या ठिकाणी आपण किलोग्राम घेतलेला आहे, या ठिकाणी आपण ग्राम घेतलेला आहे, पण याला आपण काय करू मग, याला आपण ग्राममध्ये घेऊ. तर 1 kg म्हणजे किती झालं? 1000 ग्राम. सर्वांना माहीत आहे, दुकानला सर्वजण जाता. ओके सर, 1 kg म्हणजे किती? 1000 ग्राम. ठीक आहे, म्हणजे याचं प्रपोर्शन काय येईल? 1000 ॲज टू 20, दॅट इज म्हणजे 1000 ग्राम मिल्कला 20 ग्राम शुगर ॲड करणे, हे झालं प्रपोर्शन. म्हणजे तुमच्या एक दैनंदिन भाषेमध्ये. तर याच्यामध्ये हा 0 कॅन्सल होतो, हा 0 कॅन्सल होतो आणि या 2 आपण इकडे डिवाइड करू शकतो. या 2 इकडे डिवाइड केलं तर 100 म्हणजे 100ला जर तुम्ही 2 डिवाइड केलं तर काय येतं? 50 येतं. मीन्स द फायनल प्रपोर्शन इज 50 ॲज टू 1. म्हणजे तुम्ही जर 50 ग्राम जर 50 ग्राम जर मिल्क घेतलं तर तुम्हाला 1 ग्राम शुगर घ्यावं लागेल. ठीक आहे, हे झालं प्रपोर्शन. म्हणजे फर्स्ट क्वांटिटीच्या कंपॅरिझनमध्ये सेकंड क्वांटिटी आपल्याला किती घ्यायची ते झालं काय? प्रपोर्शन. आणि ह्या दोघांचं डिवायडेशन म्हणजे काय झालं? रेशो. ठीक आहे, सर्वांना समजलं? ओके, तर आपण या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये 10च्या आपण मित्रांनो ट्रायंगलचा अभ्यास करणार आहोत. एरिया ऑफ 2 ट्रायंगल, दॅट इज द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. सो फर्स्ट ऑफ ऑल विल सी व्हॉट इज मीन बाय एरिया. ठीक आहे, एरिया म्हणजे काय? त्याची ती पूर्ण साईज आहे, त्यांनी किती म्हणजे पूर्ण. आता समजा एखादा शेप आहे, ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एरिया काय आपल्याला माहिती आहे? ट्रायंगलच्या इनसाईडमध्ये किती स्पेस प्रेझेंट आहे तो म्हणजे त्याचा झाला एरिया. स्क्वेअरचा एरिया म्हणजे स्क्वेअरच्या याच्यामध्ये किती स्पेस प्रेझेंट आहे तो झाला त्याचा एरिया. ठीक आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? आता हा ट्रायंगल आहे, ए बी आणि सी, याचा एरिया काय येईल? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहितो. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू, कोण सांगेल? दिस फॉर्म्युला वी हॅव स्टडीड इन द 9th स्टँडर्ड ऑल्सो. ओके, कोणाला आठवतं का? 9th स्टँडर्डमध्ये आपण स्टडी केलं तर काय आहे? 1/2 बेस इंटू हाईट. ओके, 1/2 बेस इंटू हाईट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, याला तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. आणि याच्यानंतर आपण काही प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. ठीक आहे, सो टेक द स्क्रीनशॉट हिअर. तर विद्यार्थी मित्रांनो आपण फर्स्ट कन्सेप्ट आता स्टार्ट करूया. सो राईट डाऊन द टायटल हिअर, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. ओके, रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल्स और 2 ट्रायंगल्स. ठीक आहे, तर दोन ट्रायंगलचा रेशिओ काय असेल? ठीक आहे, सपोज आय हॅव टेकन द फर्स्ट ट्रायंगल. Okay, and this is the second triangle.
ABC फर्स्ट ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल PQR. या ठिकाणी तुम्ही काही पण नाव देऊ शकता, एलिमेंट देऊ शकता. वी कॅन गिव द नेम एलिमेंट PQR वॉट एव्हर यू वॉन्ट टू. ओके, सो दिस इज द परपेंडिक्युलर आय हॅव ड्रॉन हिअर. So this is the height, that is the AD, and this is the perpendicular I have drawn here. This is the height PS. Okay. तर आता सर्वात महत्त्वाचं आहे बेस. बेस म्हणजे काय? व्हॉट इज द बेस? द बेस इट इज द पार्ट ऑफ द ट्रायंगल ऑन दॅट द ट्रायंगल इज रेस्ट. ज्या साईडवर ट्रायंगल रेस्ट होतो त्याला आपण काय म्हणतो? बेस. म्हणजे हा सरफेस आहे, या सरफेसवर ट्रायंगल रेस्ट झालेला आहे तर त्याला आपण काय म्हणलो? हा बेस म्हणलो. जर या सरफेसवर जर ट्रायंगल रेस्ट झाला तर हा बेस असेल. ठीक आहे. सो बेस म्हणजे काय? ज्या साईडवर ट्रायंगल रेस्ट होतो तो म्हणजे झाला बेस. ठीक आहे. आणि हाईट म्हणजे काय? द लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन ड्रॉन परपेंडिक्युलर टू द बेस इज कॉल्ड ॲज द हाईट. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना भरपूर जणांना माहीत नसतं हाईट ऑफ ट्रायंगल. व्हॉट इज द हाईट ऑफ ट्रायंगल और व्हॉट इज द बेस. ह्या कन्सेप्ट तुम्ही समजून घेतलेले आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, दोन ट्रायंगलचा एरियाचा आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे. रेशिओ म्हणजे काय करायचं आहे? डिवायडेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ट्रायंगल, लेट ट्रायंगल ABC हॅविंग एरिया A1. ABCचा एरिया मी A1 कन्सिडर केलेला आहे आणि लेट ट्रायंगल PQR हॅविंग एरिया A2. ठीक आहे. या ठिकाणी मी कन्सिडरेशन केलेलं आहे. या ट्रायंगलचा एरिया A1 आहे आणि या ट्रायंगलचा एरिया A2 आहे. आता दोघांचा रेशिओ काय येईल? ठीक आहे. म्हणजे A1 अपॉन A2 दॅट इज द काय? आता फर्स्ट ट्रायंगलचा आपण जर एरिया करला तर काय येईल? फर्स्ट ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय येईल? फॉर्म्युला काय एरिया ऑफ ट्रायंगलचा? 1/2 बेस इंटू हाईट. ओके, हा फॉर्म्युला आहे. आणि सेकंड ट्रायंगलचा एरिया काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल कोणता आपला? PQR. PQRचा एरिया काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. ओके. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? रेशिओ करायचं आहे. रेशिओ घ्यायचा. रेशिओ घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे? डिवायडेशन घ्यायचं. तर याला मी डिवायडेशन केलं तर याचं डिवायडेशन हे येईल, हे इक्वल टू साईन जाईल, हे इक्वल टू साईन जाईल, हे इक्वल टू साईन इथं येईल. म्हणजे काय केलं? हे दोन इक्वेशन मी काय केले? डिवाइड केले. ठीक आहे. तर याचं डिवायडेशन इथं येईल. तर आपण डिवायडेशन घेतलं म्हणजे काय घेतलं? रेशिओ. दॅट इज, मी तुम्हाला रेशिओ आता सांगितलं. रेशिओ म्हणजे काय? A/B दॅट इज द डिवायडेशन. आणि प्रोपोर्शन म्हणजे काय? A/B. दिस इज द प्रोपोर्शन अँड दिस इज द रेशिओ. दिस इज द प्रोपोर्शन. ओके, समजलं हे? ओके. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? रेशिओ घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही काय करता? 1/2 आहे, 1/2 कॅन्सल करता. बेस आहे कॅन्सल करता. हाईट आहे कॅन्सल करता. कॅन्सल करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे? हा बेस फर्स्ट ट्रायंगलचा आहे आणि हा बेस सेकंड ट्रायंगलचा आहे. ही हाईट फर्स्ट ट्रायंगलची आहे आणि ही हाईट सेकंड ट्रायंगलची आहे. सो दिस इज द फॉर द फर्स्ट ट्रायंगल अँड दिस इज फॉर द सेकंड ट्रायंगल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी याच्या व्हॅल्यू पुट करतो. तर काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू, आता या ठिकाणी 1/2 कॅन्सल होईल कारण 1/2 इथं पण आहे, 1/2 इथं पण आहे, हे त्याच्यामुळे हे कॅन्सल होईल. आता बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल काय येईल? बेस म्हणजे काय? ज्याच्यावर ट्रायंगल रेस्ट आहे तो म्हणजे बेस. द साईड ऑन विच ट्रायंगल इज रेस्ट इज कॉल्ड ॲज द बेस. ओके, सो बेस इज काय आहे? BC आहे. सो BC इथं पुट करा. व्हेरी गुड. देन हाईट काय आहे? द लाईन परपेंडिक्युलर टू द बेस इज कॉल्ड एज हाईट. तर या ठिकाणी ही जी लाईन आहे बेसला परपेंडिक्युलर आहे तर ही काय झाली? याची हाईट झाली. ठीक आहे. मग हाईट काय याची? AD येईल अपॉन याचा बेस काय आहे? QR आहे. ठीक आहे, QR आहे आणि हाईट काय याची? परपेंडिक्युलर PS आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला फायनल आलेला आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी कन्सिडर केलं BCला मी जर B1 कन्सिडर केलं. B1 म्हणजे काय? बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल आणि B2 म्हणजे बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फायनल फॉर्म्युला काय येईल? एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल आपण काय कन्सिडर केलेलं आहे? A1 कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे A1 अपॉन A2 इक्वल्स टू BC म्हणजे काय आहे? हे BC म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल दॅट इज द B1. ओके. अँड AD म्हणजे काय आहे? हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल दॅट इज H1. हाईटला आपण H मानू आणि फर्स्ट ट्रायंगलचा असल्यामुळे H1 पुट करू. QR काय आहे? QR बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. ओके. अँड PS काय आहे? PS हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल दॅट इज द H2. ओके. H म्हणजे काय? हाईट.
H1 म्हणजे काय, हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, H म्हणजे काय, हाईट, H2 म्हणजे काय, हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आला आपला फायनल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो टेक द स्क्रीनशॉट. घेतला स्क्रीनशॉट. तर याचं आपल्याला काय करायचं आता, वर्डिंगमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, हे मी रब करून घेतो. तर हा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे तुम्ही. ओके, तर आता याचं आपल्याला काय करायचं आहे, वर्डिंगच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. वर्डिंगच्या फॉर्ममध्ये कसं, हे बघा, या ठिकाणी हा मी 2 नंबर लिहिलेला आहे, तर याचं वर्डिंग काय येईल, 2 होईल. या ठिकाणी मी 3 नंबर लिहिला आहे, तर याचं वर्डिंग काय येईल, हे बघा, हे डिजिटमध्ये आहे आणि हे 3 काय झालं, वर्डिंगमध्ये झालं. ठीक आहे. तसं हे आता मॅथमॅटिकल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहे, याला तुम्हाला वर्डिंगमध्ये लिहायचं आहे. कसं लिहिता येईल तुम्हाला, लेफ्ट साईड काय आहे, रेशिओ आहे, म्हणजे डिवायडेशन आहे. डिवायडेशन म्हणजे रेशिओ. कशाचं डिवायडेशन आहे, एरियाचं. A1 म्हणजे काय, फर्स्ट ट्रायंगलचा एरिया, A2 म्हणजे काय, सेकंड ट्रायंगलचा एरिया. म्हणजे याचं काय कसं येईल, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू, रेशिओ बघा, हे डिवायडेशन म्हणजे कसं येईल, द रेशिओ ऑफ, कशाचा रेशिओ आहे, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स और रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल असं पण लिहिता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. A1 अपॉन A2 म्हणजे काय, रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, इज इक्वल टू म्हणजे हे सिम्बॉल, इज इक्वल टू, फक्त वर्डिंगमध्ये लिहायचं आहे, पाठ करायचं नाही. इज इक्वल टू काय येईल, इज इक्वल टू आणि डिवायडेशन आहे. डिवायडेशन म्हणजे काय, रेशिओ आहे. इज इक्वल टू रेशिओ ऑफ, कशाचा रेशिओ आहे, प्रोडक्टचा, बेस आणि हाईटचा. रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट ऑफ corresponding bases and corresponding height, corresponding bases and height. आता या ठिकाणी करस्पॉन्डिंग शब्द म्हणजे काय, प्रत्येक ट्रायंगलचा. जर B1 घेतला तर फर्स्ट ट्रायंगलचा आणि B2 घेतला तर सेकंड ट्रायंगलचा, H1 घेतला तर फर्स्ट ट्रायंगलचा आणि H2 घेतला तर सेकंड ट्रायंगलचा. तर हे झालं याचं वर्डिंगमध्ये रूपांतर. तर हे विद्यार्थी मित्रांनो कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता, व्हॉट इज द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. काय येईल, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड करस्पॉन्डिंग, या ठिकाणी तुम्ही करस्पॉन्डिंग डबल लिहू शकता, करस्पॉन्डिंग हाईट. ओके, तर हे झालं याचं वर्डिंगमध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये सपोज असे 2 ट्रायंगल आपल्याला भेटले ज्याच्यामध्ये त्याचा बेस इक्वल आहे, तर त्याचा रेशो काय येईल. आणि सेकंड जर आपण केस घेतली, सपोज जर हाईट इक्वल आहे तर त्याचा रेशो कसा येईल आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो याचा एक स्क्रीनशॉट घ्या, टेक द स्क्रीनशॉट. घेतला. सो आय विल रफ. आता खूप सोपं आहे, हे बघा, हाफ सेम फॉर्म्युला आहे. याला आपण काय करू, फक्त बेस सेम घेऊ. बेस सेम म्हणजे कसं येईल, सो कंडिशन 1 लिहायचं. कंडिशन फर्स्ट काय, रेशिओ ऑफ ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस. विथ इक्वल बेस म्हणजे त्याचा बेस इक्वल आहे, बेस सेम आहे. कसं येईल ते फिगर, हे बघा, या ठिकाणी हा आपण ट्रायंगल घेतलेला आहे आणि हा ट्रायंगल घेतलेला आहे. ठीक आहे, हा ABC नाव देऊ आणि हा PQR नाव देऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जी BC आहे ही लेंथ, ही जी BC आहे ती इक्वल्स टू QR आहे, पण ही जी हाईट आहे AD, दिस इज नॉट इक्वल टू द PS. या ठिकाणी हाईट डिफरंट आहे पण त्याचा जो बेस आहे सेम आहे. तर अशा ठिकाणी, अशा कंडिशनला त्याच्या एरियाचा रेशो काय येईल, काय येईल रेशो, हा फॉर्म्युला सेम पुट करू. A1 अपॉन A2 इक्वल्स टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हे बघा, बेस सेम आहे म्हणजे B1 इक्वल्स टू काय आहे, B2 आहे. याचा बेस B1 आहे, याचा काय आहे, B2 आहे, मग तो इक्वल आहे. तर B1 इक्वल्स टू B2 म्हणजे या ठिकाणी 2 असेल, या ठिकाणी 2 असेल तर काय होईल, भागाकारामध्ये ते कॅन्सल होईल, डिवायडेशनमध्ये कॅन्सल होईल. तर काय येईल या ठिकाणी, B इंटू H1 अपॉन B इंटू H2. B कॅन्सल झालेलं आहे इथं. कारण काय याचं, B1 इक्वल्स टू B2 इक्वल्स टू B, कारण B1 B2 इक्वल आहेत आणि दॅट इज इक्वल टू द B. ओके, आपण कन्सिडर केलं. तर फायनल आन्सर काय येईल, H1 अपॉन H2. तर A1 अपॉन A2 फॉर्म्युला काय आला, H1 अपॉन H2 आलं. जर बेस सेम असेल तर त्याचा रेशो काय येईल, एरिया अपॉन
एरिया A1 अपॉन A2 इक्वल्स टू H1 अपॉन H2. तर याला तुम्हाला आता काय करायचं आहे, वर्डिंगमध्ये लिहायचं आहे. वर्डिंगमध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला एक मार्क भेटतो. ठीक आहे. तर वर्डिंगमध्ये कसं येईल, द रेशिओ ऑफ, हे काय A1 अपॉन A2 काय रेशिओ आहे, कशाचा रेशिओ आहे, एरियाचा. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग द इक्वल बेस. पण कशाचा, काय असताना कंडिशन फर्स्ट काय असताना, इक्वल बेस असताना काय येईल, रेशिओ ऑफ द हाईट ऑफ देअर करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. ओके. तर लिहा या ठिकाणी the ratio of area of triangle with equal base. कंडिशन काय आहे, इक्वल बेस असेल तर इक्वल बेस इज इक्वल टू काय येईल, रेशिओ ऑफ, म्हणजे डिवायडेशन आहे ना, हे बघा, इज इक्वल टू काय, डिवायडेशन आहे म्हणजे रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट, करस्पॉन्डिंग हाईट. ओके. तर ही झाली आपली कंडिशन फर्स्ट. हे बघा, इथं काहीच अवघड नाही. वर्डिंगमध्ये तुम्ही काय करता, मगिंग करता, घोकमपट्टी करता. घोकमपट्टी करण्याची आवश्यकता नाही. जे तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे ते ॲज इट इज वर्डिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही डेफिनेशन रटा मारलं तर तुम्हाला डेफिनेशन 1 महिन्यासाठी म्हणजे लक्षात राहील, पण नंतर जर 1 वर्षांत तुम्हाला कोणी विचारलं तर ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात राहणार नाही. पण हा सिम्बॉलिक फॉर्म जर तुमच्या लक्षात असेल तर ह्या सिम्बॉलिक फॉर्मवरून तुम्ही वर्डिंग फॉर्ममध्ये कधी पण कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. आता या ठिकाणी आपण कंडिशन फर्स्ट बघितली. सो नेक्स्ट वी विल सी द कंडिशन सेकंड. व्हॉट इज द कंडिशन सेकंड, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. मीन्स जर इक्वल हाईट असेल तर फर्स्ट कंडिशन वी हॅव सीन रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसेस. अँड व्हॉट इज द सेकंड कंडिशन, विथ इक्वल हाईट. जर 2 ट्रायंगल असतील त्याची जी हाईट इक्वल असेल, म्हणजे कसं येईल बघा, या ठिकाणी हे 2 ट्रायंगल आहेत आणि त्याची काय आहे, हाईट इक्वल आहे. समजलं का. हे बघा, हा फर्स्ट ट्रायंगल आहे ABC, त्याची हाईट काय आहे, AD आहे. ठीक आहे. आणि सेकंड ट्रायंगल आहे BEQ. ओके. सेकंड ट्रायंगल काय आहे, BEQ, त्याची हाईट काय आहे, EQ आहे. ठीक आहे. EQ आणि AD काय आहेत, इक्वल आहेत. बघा, हे EQ आणि AD काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे ABC आणि BEQ या 2 ट्रायंगलची काय आहे, हाईट इक्वल आहे. तर काय फॉर्म्युला येईल आपला, फर्स्ट फॉर्म्युला काय होता, A1 अपॉन A2 इक्वल्स टू B1H1 अपॉन B2H2. आता या ठिकाणी हाईट इक्वल आहे 2 ट्रायंगलची, तर काय येईल, हाईट कॅन्सल होईल म्हणजे H1 इक्वल्स टू H2 येईल. तर काय येईल, B1 इंटू H अपॉन B2 इंटू H. दॅट इज, याचं कारण काय येईल, H1 इक्वल्स टू H2 इक्वल्स टू H. या ठिकाणी H कॅन्सल होईल. सो व्हॉट इज फायनल, B1 अपॉन B2. A1 अपॉन A2 इक्वल्स टू काय येईल, B1 अपॉन B2. तर हे झालं याचा रेशिओ. ठीक आहे. तर याचं वर्डिंगमध्ये काय येईल, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल हॅव्हिंग ऑर विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. कशाचा रेशिओ, करस्पॉन्डिंग बेसेसचा. या ठिकाणी हाईटचं म्हणजे जे हाईट होती ती कॅन्सल झालेली आहे. ठीक आहे. समजलं. ओके. याचं वर्डिंग फॉर्म लिहा, खूप सोपं आहे. हे बघा, याचं सिम्बॉलिक आहे, याचं वर्डिंग लिहायचं, द रेशिओ ऑफ, कशाचा रेशिओ आहे, एरियाचा. द रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट, जर इक्वल हाईट असेल, इक्वल हाईट इज इक्वल टू, तर काय होईल, इज इक्वल टू काय, इज इक्वल टू रेशिओ आहे, डिवायडेशन, इज इक्वल टू रेशिओ ऑफ, कशाचा रेशिओ, बेसेसचा, रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ठीक आहे. सर्वांना समजलं. आपण फर्स्ट कंडिशन बघितली बेसची आणि सेकंड कंडिशन बघितली विथ इक्वल हाईटची. ठीक आहे. तर याच्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज आहेत. 3 ॲक्टिव्हिटीज आर गिवन इन आवर टेक्स्ट बुक. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कंप्लीट दिस 3 ॲक्टिव्हिटीज अँड आफ्टर दॅट वी विल मूव टू द आवर प्रॅक्टिस सेट 1.1. ओके. सो टेक द स्क्रीनशॉट. So these activities are given in our book. Fill in the blanks properly. So first activity is this. So we will complete this and second one this. Okay. So what is the first activity? We have to find out the area of triangle ABC upon area of triangle
PQR. These two boxes are blank here, these two boxes are blank here, and these two boxes are in the dividation. Okay, that is in the ratio, and after that one box will cancel. Okay, let's see. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे हे पहा. इथं एक ट्रायंगल दिलेला आहे ABC, म्हणजे ABC म्हणजे हा मोठा ट्रायंगल. ठीक आहे, ABC मोठा, आणि त्याचा रेशो कोणासोबत आहे APQ, म्हणजे AP आणि Q सोबत हा छोटा ट्रायंगल. ओके, हा AP आणि हा छोटा Q. ओके, तर याचा फॉर्म्युला काय आहे, दोन एरिया ऑफ ट्रायंगलचा बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट, दॅट इज B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, B2 इंटू H2. ओके, सो याचा B1 काय आहे, ABCचा B1 काय आहे, हा बेस BC आहे, तर या ठिकाणी BC येईल, BC आलं. ठीक आहे, इंटू हाईट काय याची, परपेंडिक्युलर कोणता आहे, हे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा ही हाईट आहे का ट्रायंगलची, नाही. ही आहे का, नाही. का नाही आहे, बिकॉज दिस टू लाईन्स आर इन इंक्लाइन. ओके, परपेंडिक्युलर कोणती लाईन आहे, ही लाईन आहे AR. ओके, तर या ठिकाणी काय येईल, AR येईल. ओके, आता सेकंड ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ. याचा बेस कोणता येईल, PQ येईल, तर या ठिकाणी PQ येईल, इंटू हाईट काय येईल याची, सेम येईल, AR येईल. तर या ठिकाणी AR कॅन्सल होईल, आणि व्हॉट इज रिमेनिंग हिअर, BC अपॉन PQ. दॅट इज द, या ठिकाणी काय आहे, हाईट इक्वल आहे, आणि मग त्याचा रेशो कशाचा येईल, बेसचा रेशो येईल. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग द सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, म्हणजे याचा मिनिंग हा होईल. ठीक आहे, समजलं सर्वांना. ओके, आता या ठिकाणी सेकंड ॲक्टिव्हिटी बघू आपण. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल LMN म्हणजे LMN, आणि एरिया ऑफ ट्रायंगल DMN म्हणजे हा छोटा ट्रायंगल. ठीक आहे, तर याचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, नो डाऊट फाइंड आउट करू. तर एरिया फर्स्टचा काय येईल, 1/2 बेस इंटू हाईट, तर 1/2 कॅन्सल होईल, बेस काय येईल, LMNचा बेस, LMNचा बेस MN येईल, तर या ठिकाणी काय येईल, MN. ठीक आहे, या ठिकाणी मी पेन चेंज करतो, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय येईल, M आणि N येईल, दॅट इज द बेस MN. ओके, MN. हाईट काय येईल याची, LP येईल, हाईट LP आली. ओके, आता सेकंड ट्रायंगल DMN, याचा बेस काय येईल, MNच येईल, तर MN पुट केला इथं या ठिकाणी, इंटू व्हॉट इज हाईट ऑफ द सेकंड ट्रायंगल, परपेंडिक्युलर कुठं आहे, इथं आहे. ओके, तर DQ इज द हाईट, सो DQ पुट केला इथं, तर MM गेट कॅन्सल, सो व्हॉट इज रिमेनिंग हिअर, LP अपॉन DQ. ओके, LP अपॉन DQ, दॅट इज द हाईट. या ठिकाणी बेस सेम आहे म्हणून बेस कॅन्सल झाला, आणि रेशो फक्त हाईटचा उरला. ठीक आहे, तर असे दोन ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन का. तर ॲक्टिव्हिटी 3 या ठिकाणी मी बोर्डवर लिहिलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड व्हॉट इज द ॲक्टिव्हिटी हिअर अँड व्हॉट वी हॅव टू डू. या ठिकाणी आपल्याला हे जे ब्लँक जे बॉक्सेस आहे, हे ब्लँक बॉक्सेस आपल्याला फिल करायचे आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम याचा आपण मिनिंग जाणून घेऊया. M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. या ठिकाणी जो M पॉईंट आहे तो काय आहे, मिड पॉईंट आहे सेगमेंट ABचा. म्हणजे या ठिकाणी लक्षात येते का तुम्हाला, तर आपली जी AB लाईन आहे, AB लाईनचा हा काय आहे, मिड पॉईंट आहे. ओके, अँड सेगमेंट CM इज मीडियम ऑफ ट्रायंगल ABC. आणि जी सेगमेंट CM आहे ती काय आहे, मेडियन आहे. आता मेडियन म्हणजे काय, मेडियन म्हणजे अशी लाईन जी की व्हर्टेक्समधून पास होते, ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून पास होते, आणि साईडला काय करते, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं गेलं तर मेडियन जी आहे, व्हॉट मेडियन इज डू, द मेडियन डिवाइड्स द ट्रायंगल इन द इक्वल पार्ट्स. मेडियन काय करते, या ट्रायंगलचं इक्वल पार्टिशन करते. या ट्रायंगलला काय करते, दोन वेगवेगळ्या डिफरंट ट्रायंगलमध्ये सेम साईजमध्ये डिवाइड करते. ठीक आहे, तो या ठिकाणी आपल्याला रेशो कशाचा फाइंड आउट करायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल AMC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BMC, म्हणजे हा BMC. ठीक आहे, तर या ठिकाणी काय येईल, लक्ष द्या थोडं. आता ही जी मेडियन आहे ही ॲक्च्युअलमध्ये अशी आहे. ठीक आहे, ओके, तर या ठिकाणी लक्षात द्या, तर एरिया ऑफ ट्रायंगल AMC म्हणजे AMCचं काय येईल, एरिया 1/2 बेस इंटू हाईट. ओके, तर या ठिकाणी काय येईल, बेस येईल, बेस काय आहे, AM आहे, आणि याची हाईट काय आहे, याची हाईट समजा आपण जर ट्रायंगल सरळ कन्सिडर केला तर याची हाईट सरळ येते, बरोबर आहे. जर ट्रायंगल थोडा इन्व्हर्टेड असेल तर याची हाईट काय येईल, याची जी हाईट आहे या ठिकाणी मी ड्रॉ करतो, याची हाईट या ठिकाणी येईल, बरोबर आहे.
म्हणजे जी लाईन बेसला परपेंडिक्युलर असते ती म्हणजे काय असते, हाईट असते. तर या ठिकाणी ही आहे एम आणि ही आहे पी. ठीक आहे, हाईट काय याची सी पी. तर या ठिकाणी हाईट याची सी पी. तर सेकंड ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी, याचा बेस काय आहे, एम बी आहे. तर या ठिकाणी पुट करतो एम बी आणि याची हाईट काय येईल, याची पण हाईट सेम येईल सी पी. तर या ठिकाणी सी पी कॅन्सल होईल. या ठिकाणी म्हणजे हा जो ट्रायंगल आहे सेम हाईटचे आहेत, हे दोन जे ट्रायंगल आहेत ते सेम हाईटचे आहेत, त्याच्यामुळे हाईट कॅन्सल होते. ठीक आहे, तर या ठिकाणी काय येईल, ए एम अपॉन एम बी. ठीक आहे, आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, एम इज द मिड पॉईंट, म्हणजे एम काय आहे, मिड पॉईंट आहे. म्हणजे हे जे अंतर आहे ते इक्वल टू हे अंतर आहे, म्हणजे ए एम इक्वल्स टू एम बी आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, ए एम इक्वल्स टू काय आहे, एम बी आहे. म्हणजे ए एम जेवढं अंतर आहे तेवढंच एम बी आहे. तर या ठिकाणी मी ए एमला एम बी लिहू शकतो. तर ए एमच्या ठिकाणी मी एम बी पुट केलं तर एम बी अपॉन एम बी. तर एम बी कॅन्सल होईल. या ठिकाणी काय येईल, 1/1 एम. ठीक आहे, तर 1/1 याचंच आपण प्रोपोर्शन काढलं तर काय येईल, 1:1. हे आपलं राईट आन्सर आहे. 1/1 पण लिहू शकता किंवा तुम्ही प्रोपोर्शन जर लिहिलं तर त्याचं 1:1 लिहावं लागेल. ठीक आहे, तर समजलं विद्यार्थी मित्रांनो, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर याच्यानंतरचा जो एक्सरसाइजचा जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर थँक्यू.